असं कितीकदा झालं आहे की आपले पैसे बँकमधनं गायब झालेत आणि आपण पोलीस बँक ह्याच्यामध्ये फिरतोय, नुसतं चक्रा घालतोय आणि काही होत नाही. असंच काही झालं आहे IDFC फर्स्ट बँकमध्ये. 590 कोटी हरियाणा सरकारचे चंदीगड ब्रँचमधनं पैसे गायब झाले आहेत. पण मिळालेलं कोण आहे आणि त्याच्यावरनं कळतं की प्रायव्हेट बँक्स किती सेफ आहे आणि हे जे डिजिटल इंडियाचे मोठे मोठे ढोल पिटले जात आहेत ते खरंच व्हॅलिड आहे का? आपल्याला आपण सेफ आहोत का? आपला पैसा सेफ आहे का? खरं म्हणजे तर असं झालं आहे की 590 कोटी जे हरियाणा सरकारचे गेले ते डिजिटलमुळे नाही, सिम्पल चेक फोर्ज करून गायब झालेले पैसे आहेत. म्हणजे कोणीतरी बँकच्या एम्प्लॉईनी IS अधिकारींबरोबर मिळून फोर्ज केले आहेत सिग्नेचर्स, चीट केले आहेत, कॉपी केले आहेत सिग्नेचर्स. सगळ्यांनी पास केला, तो ऑथोराईज ज्यांनी ज्यांनी केला त्यांनी पास केला, हे बोलून की हे बरोबर चेक आहे, आणि पैसे गायब झाले बँकेतनं. आता RBI आपलं काम करतं आहे, माहिती करतं आहे काय होतं आहे आणि काय नाही, आणि एन्क्वायरी तो भाग वेगळा. ती हरियाणा गव्हर्नमेंट आहे म्हणून RBI इन्क्वायरी करतो आहे. तुमचे आमचे 25,000, 50,000, 5 लाख असेच गायब होतात आणि आम्ही काय करू शकतो? फक्त पोलीसमध्ये जा, FIR लिहा, बँकेकडे परत जा. बँक म्हणते की आम्ही बघून सांगू, तुम्हाला कॉल तो कॉल कधी येतच नाही. आणि नवीन जर तुम्हाला एक्सपिरियन्स नसेल तर मी एक तुम्हाला एक्सपिरियन्स देते, जो माझा स्वतःचा व्यक्तिगत एक्सपिरियन्स आहे. माझे मिस्टरांचे पैसे रात्री अकाउंटमधनं गायब झाले. 12-1-2 वाजताच्या सुमारी तो ट्रान्झॅक्शन झाला. आम्ही काहीच खरीदलं नव्हतं, आम्ही झोपायला गेलो होतो. आता कन्व्हेन्शनल बँकनी तर फोन करून तुम्हाला विचारायला पाहिजे की तुम्ही हा ट्रान्झॅक्शन करताय का? पण तसं झालेलं नाही. बँकनी का हा फोन नाही केला आणि ही घटना का रात्रीचे 1-2 वाजता झाली? आणि मग बँक मोठी चालाकीने बँकची लोकं म्हणतात की नाही नाही, तुम्ही काय फूड ॲपवरती काय ऑर्डर केलं असेल, तिकडनं झाला. फूड ॲप रात्रीचे 1-2 वाजता कोण जेवण जेवतं आणि कशाला कोणी फूड ॲप वापरेल? म्हणजे कन्व्हिनियंटली बँक्स आपला उत्तरदायित्व ढकलून देतात, कारण की त्यांची स्वतःची लोकं, इथेच तुम्हाला कळतं की त्यांची स्वतःची लोकं मिळालेली आहेत आणि तुम्ही आम्ही काही करू शकत नाही. हे जे सगळी मोठी मोठी बोलणी आहे ना की डिजिटल इंडिया आहे, असं आहे तसं आहे, पण जर तुमचा आमचा पैसा सेफ नाही आहे बँकेत, ते तुम्हाला काय सांगतं आहे? हे मेसेज आहे की सिस्टम किती रॉटन आणि वीक आहे. आमचे पैसे आता सेफ नाही आहेत. आणि आता तुम्हाला हे दिसतं आहे की हरियाणा गव्हर्नमेंटनी आपले 200 कोटीची फिक्स डिपॉझिट विड्रॉ करून घेतली. त्याला काय अर्थ आहे? 590 कोटी तर गेले ना. 200 कोटी जर त्यांनी विड्रॉ केली त्याला काय अर्थ वाचत नाही. प्रश्न हा उठतो की बँकिंग सिस्टम इतका वीक आणि प्रायव्हेट बँकांनी इतका गोंधळ घातला आहे. मी हे नाही म्हणत ते सगळे वाईट आहेत, पण होतं आहे तर प्रायव्हेट बँक्समध्ये सगळ्यात जास्ती हे फ्रॉड्स. म्हणून पैसे ठेवताना थोडे सावध राहा. आपण सगळीकडनं हे नॉर्म्स तर आहेतच आहेत की तुम्ही आपल्या बँकेच्या कार्डवरती नंबर्स देऊ नका. पाठी CVV नंबर असतो, 4 डिजिट नंबर असतो, 3 डिजिट नंबर असतो काही काही केसमध्ये, तो द्यायचा नाही. त्याच्याने ते विड्रॉ करू शकतात. पण हल्ली हे स्कॅम ह्या नंबर्सच्या पलीकडे गेलेत. आता सरळ जसं माझ्या मिस्टरांच्या बरोबर झालं तसं स्ट्रेट अवे पैसे गायब बँकेच्या अकाउंटमधनं होऊन जातात. आणि नेक्स्ट डे मॉर्निंग तुम्हाला नुसती एक नोटिफिकेशन येते की 25,000 तुमचे बँकेतनं विड्रॉ केले गेले आहेत.
आणि इतके बेशर्मानी सांगतात की रात्रीच्या 2 वाजता गेले. तर आता 2 वाजता 25,000 रुपयाचं कोण जेवण जेवतं का? कोण 2 वाजता रात्री 1-2 वाजता कोणी अशी पार्टी करतं का? कोणी असं मूर्ख आहे का? पण म्हणायचा हाच अर्थ आहे, तुम्ही मुंबईला राहताय, तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही टोकाला राहत असाल, सावध राहा. प्रायव्हेट बँक्समध्ये हा फ्रॉड मिळून फार जोरात होऊन राहिला आहे. पैसे ठेवायच्या पहिले आणि पैसे ठेवूनही लक्ष ठेवा आपल्या पैशांवर. मला असं वाटलं की हे IDFC एक रिझन आहे की सगळ्यांना जनचेतावणी द्यावी म्हणून हा मी व्हिडिओ केला. तुमचं ओपिनियन येऊ द्या. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या पैसा सेफ आहे की नाही? आणि मी कुठला व्हिडिओ जनचेतनासाठी केला पाहिजे? लाईक, सबस्क्राईब आणि शेअर. मराठा प्राईड.